तर आपण या दिवसामध्ये करिंद पत्र अभ्यासत आहोत. अ, मागील आठवड्यांमध्ये आपण पहिली करिंद त्या पत्राकडे आपण पाहिलं. त्यामधील जे मुख्य महत्वाचे भाग होते त्यावर आपण अभ्यास केला. त्यानंतर विशेष करून मागच्या आठवड्यामध्ये आपण दुसरे करिंद पत्र सुरू केलेलं आहे आणि त्याचा परिचय आपण थोडक्यात पाहिला की पौलाने का बरं हे जे पत्र आहे ते लिहिलं, त्याच्या मागचा उद्देश काय होता. तर त्याबद्दल आपण थोडक्यात शिकलेलो आहे. परंतु पुन्हा एक उजळणी म्हणून मी ते आपल्या समोर सादर करतो. का बरं पाऊल दुसऱ्यांदा हे पत्र लिहित आहे. त्याच्या मागचा उद्देश आपल्याला पाहायला भेटतं की पहिलं जे पत्र पौलाने लिहिलं होतं अ, ते पूर्ण समस्यांनी भरलेलं पत्र होतं. ज्यामध्ये आपल्याला पाहायला भेटतं त्या मंडळीमध्ये चालू असलेल्या समस्या होत्या आणि त्याच्या उलट मंडळीचे काही प्रश्न सुद्धा होते, जे लिखित स्वरूपामध्ये पौलापर्यंत आले होते. ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवून पौलाने ते पहिलं करिंथ पत्र जे आहे ते लिहिलं. आणि मग आता ते लिहिल्यानंतर आपल्याला शिकायला भेटतं की पुन्हा एक वार अशी एक वेळ आली जिथं पौल जो आहे अ, त्याने एकदा तिथं भेट दिली असावी आणि असं म्हटलं जातं की पौल ज्यावेळेस त्या ठिकाणाहून गेला आणि तो काही काळ इफिस त्या ठिकाणी होता, त्या ठिकाणाहून त्याने मग काय केलं, तिमथ्याला करीन त्या ठिकाणी पाठवलं. तिमोथी त्या ठिकाणी काही काळ राहिला आणि मग काही दिवसानंतर पुन्हा तो पौलाकडे आला आणि मग पौलाकडे आल्यानंतर पुन्हा त्याने अ, त्या करिंथ येथील मंडळीची जी अवस्था आहे त्याबद्दल सांगितलं. बऱ्याच प्रमाणात ती मंडळीमध्ये बदल त्याला दिसला. त्याबद्दल पण त्याने सांगितलेलं आहे. परंतु त्यासोबतच त्या मंडळीमध्ये काही स्वघोषित प्रेषित उभे राहिले होते आणि जे खोटी सुवार्ता त्या ठिकाणी गाजवत होते मंडळीमध्ये आणि पौलाच्या चारित्र्यावर ते हल्ला करत होते. वेगवेगळ्या प्रकारे मंडळीला फितवण्याचा ते प्रयत्न करत होते. आणि ही जी बातमी आहे ती मथ्याद्वारे पौलाला कळालेली आहे. आणि मग त्यानंतर पौलने पुन्हा एक वार मला असं वाटतं की अ, तिथं जाण्याचा प्रयत्न केला. परंतु गेल्यानंतर तिथे एका व्यक्तीने त्याचा अपमान केला आणि मग बऱ्याच गोष्टीला त्याला सामोरं जावं लागलं आणि म्हणून तो पुन्हा माघारी गेला इफिसला असं म्हटलं जातं. आणि मग तिथून त्याने एक पत्र लिहिलं होतं त्याच्या अगोदरही, ते गंभीर पत्र म्हटलेलं आहे. आणि मग ते पत्र पौलाने तिथासोबत करिंथला पाठवलं होतं. आणि मग कालांतराने पौल तिताला पण भेटला आणि मग तिताने पुन्हा अनेक गोष्टीबद्दल त्याला सांगितलं, मंडळीतील बदल सांगितला. परंतु मंडळीमध्ये अजूनही बंडखोरपणा चालू होता. मंडळीमध्ये अजूनही जे प्रेषित होते ते कार्य करताना दिसत होते आणि पौलाच्या चारित्र्यावर ते हल्ला करत होते. आणि म्हणूनच तो या पत्रामध्ये बरेच विषय जो आहे तो हाताळणार आहे. आता आपण परिचयामध्ये मला असं वाटतं अध्याय 1 वचन 1 ते 3 आपण पाहिले, जिथं आपण काही महत्वाच्या गोष्टी आहेत ते शिकलो आपण अ, मागील क्लासमध्ये, जिथं आपण शिकलो की कृपा काय आहे, शांती काय आहे आणि तो का बरं अशा प्रकारे बोलत आहे, करुणा कर पिता म्हणून, सांत्वनदाता म्हणून तो लिहित आहे. आणि मग याच्या मागचा उद्देश काय होता. तर खरं जर आपण पाहिलं तर परिचय देणारा तो भाग होता. कारण पौल जो आहे तो एकतर दुःखित झाला होता या मंडळीबद्दल आणि अशा स्थितीमध्ये देवच सांत्वन देणार आहे आणि देवाकडून मिळालेलं जे सांत्वन आहे त्याचं पण वर्णन तो या पत्रामध्ये करताना आपल्याला दिसतो. आणि मग त्याच्याबद्दलच आपल्याला अध्याय 1 आणि वचन 3 मध्ये पाहायला भेटतं, जिथं तो म्हणतो की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव व पिता, जो करुणाकर पिता व सर्व सांत्वनदाता देव, तो धन्यवादित असो, नाही का. तो सुरुवातच तशा प्रकारे करत आहे, सांत्वनदाता देव तो म्हणतो. तर यामधून आपल्याला पाहायला भेटतं तो दुःखित अंतःकरणाने ती लिहित होता. त्याला त्या मंडळीबद्दल, त्या ठिकाणी चालू असलेल्या त्या सर्व समस्येबद्दल त्याला दुःख होतं.
आणि तो दुःखाला सामोरे जात होता, परंतु देव तरीही त्याही स्थितीमध्ये त्याला सांत्वन देणार आहे याचा अनुभव तो घेतो. आणि मग अध्याय अध्याय 1 वचन 1 ते 11 ज्यावेळेस आपण पाहतो, तर तोच परिचय तो पुढं देत राहतो नाही का. आणि तो परिचय दिल्यानंतर देव कसा सांत्वन देणार आहे ते आपल्याला वचन 1 ते 11 मध्ये, अध्याय 1 वचन 1 ते 11 मध्ये तुम्हाला वारंवार त्याच्याबद्दल शिकायला भेटल. कारण जर तुम्ही वचन 3 वाचलं पहा, वचन 3 काय सांगतं? आपल्या प्रभू येशू ख्रिस्तास देव व पिता जो करुणा कर पिता व सर्व सांत्वनदाता देव तो धन्यवादित असो. वचन 4, तो आमच्यावरील सर्व संकटात आमची सांत्वन करतो, असे की ज्या सांत्वनाने आम्हाला स्वतः देवाकडून सांत्वन मिळते, त्या सांत्वनाने आम्ही जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. आणि मग पुढे आपण येतो, तर अनेक गोष्टी तो इथं बोलतो. किती संकट आले आमच्यावर तरी आम्ही घाबरणार नाही. वचन 11 सांगतं, तुम्ही आमच्यासाठी प्रार्थना करून आम्हाला सहाय्य करावे, असे की जे कृपादान पुष्कळ जणांच्या योग्य आम्हाला मिळाले, त्याबद्दल आमच्या वतीने पुष्कळ जणांनी उपकार स्तुती करावी. तर हा जो भाग आहे अध्याय 1 वचन 1 ते 11 मध्ये आपल्याला खरं तर पौलाचं दुःखित हृदय पण पाहायला भेटतं, परंतु त्यासोबतच देवाकडून मिळालेलं जे सांत्वन आहे त्याचा अनुभव तो घेतो आणि त्याबद्दल तो देवाला धन्यवाद देतो. आणि मग या पत्राचा शेवट ज्यावेळेस आपण पाहतो, तर शेवट सुद्धा सामान्य बोधांनी आपल्याला करताना तो दिसतो आणि शेवटचं अभिवादन आपल्याला पाहायला भेटतं, जे इतर पत्रामध्ये सुद्धा आहे. पण ज्यावेळेस आपण या पत्राच्या मुख्य भागाकडे येतो, तर तो मुख्य भाग अध्याय 1 वचन 12 ते अध्याय 13 वचन 10 इथपर्यंत आहे. आणि त्या मुख्य भागाकडे आपण थोडक्यात आज आपलं लक्ष केंद्रित करणार आहोत आणि त्यातून हे जे पत्र आहे आपण सारांश रीतीने अ, समजून घेण्याचा प्रयत्न करूया. एका क्लासमध्ये पूर्ण पुस्तक समजणं कठीण आहे, परंतु काही थोडके जे मुख्य मुद्दे आहेत ते आपण थोडक्यात आज या क्लासमध्ये समजून घेऊया आणि देवाला विनंती करू की प्रभू तो आम्हाला सहाय्य कर, तुझं सत्य या वचनातून आम्ही समजून घ्यावं आणि तुझं गौरव करावं. ओके. तर हा जो भाग आहे अध्याय 1 वचन 12 ते अध्याय 13 वचन 10, हा मुख्य भाग आहे. हा गाभा आहे या वचनाचा. आणि हा जो मुख्य भाग आहे अध्याय 1 वचन 12 ते अध्याय 13 वचन 10, हा भाग आणखी उप 5 भागामध्ये काय म्हणू शकतो आपण, पोट मुद्दे किंवा अ, आणखी 5 भागामध्ये विभागलेला आहे हा भाग मुख्य. आणि ते जे 5 भाग आहेत ना, ते अशा प्रकारचे आहेत. त्यातील पहिला भाग म्हणजे अध्याय 1 वचन 12 ते अध्याय 2 वचन 11 हा पहिला भाग आहे, जिथं पौल जो आहे तो आता त्याच्या चारित्र्यावर जे अ, जो प्रश्न निर्माण केला जात आहे त्याच्या वर्तनाबद्दल, त्याच्या चारित्र्याबद्दल, तर त्याचं तो समर्थन करताना दिसतो पहिल्या भागामध्ये. त्याच्यानंतर पौल जो आहे अध्याय 2 वचन 12 ते अध्याय 7 वचन 1 मध्ये, हा जो दुसरा भाग आहे याच्यामध्ये तो त्याच्या सेवेचं समर्थन करतो. जे खोटे प्रेषित आहेत ते कशा प्रकारे सेवा करतात आणि लोक कशा प्रकारे त्यांच्या मागे धावत चालले होते, परंतु देवाकडून नियुक्त असणारा ख्रिस्ताचा खरा प्रेषित तो पौल आहे. पौल त्याचं समर्थन करताना आपल्याला इथे दिसतो. आणि मग पुढे आपण आणखी येतो, तर आपल्याला पुढे आणखी शिकायला भेटतं तिसऱ्या भागामध्ये, जिथं जी येरुशलेमेमध्ये असणारी जी मंडळी आहे, जी फार दारिद्र्याला, जी गरिबीतून वेगवेगळ्या प्रसंगातून तिथे चालली होती मंडळी नाही का, त्यासाठी विविध मंडळ्या ज्या आहेत त्या काय करत होत्या, वर्गणी गोळा करत होत्या आणि त्या मंडळीला पाठवत होत्या. किती अद्भुत हे उदाहरण आहे बघा. आज आज कुणालाच याची आवड नाही की एका मंडळीने दुसऱ्या मंडळीला उभारावं, दुसऱ्या मंडळीला सहाय्य करावं. आणि मंडळी जर कोणत्या स्थितीमध्ये पडलेली आहे तर त्यासाठी एका मंडळीने नेहमी हातभार द्यायला शिकावा. आणि सुंदर उदाहरण आपल्याला तिथं शिकायला भेटतं, कारण ख्रिस्ताची वधू, ख्रिस्ताची मंडळी, ख्रिस्ताचं शरीर एक कुटुंब म्हटलेलं आहे. आणि म्हणून एकमेकांसाठी अशा प्रकारे ती मंडळी जी होती त्या मंडळ्या कशा उभ्या होत्या पहिल्या शतकातील. किती अद्भुत हे उदाहरण आहे आपल्यासाठी. तिसरा भाग आपल्याला इथे शिकायला भेटतो, जिथं तो वर्गणीबद्दल देण्याबद्दल तो खास करून त्यांना प्रोत्साहित करत आहे. आणि मग नंतर अध्याय 10 वचन 1 ते अध्याय 12 वचन 13 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं
पाऊल आता पुन्हा एक वार त्याच्या सेवेचं समर्थन करताना दिसतो. आणि मग हा आता खूप मोठा भाग आहे इथं तो त्याच्या सेवेबद्दल बोलतो आणि मग त्याच्यानंतर शेवटी अध्याय 12 वचन 14 ते अध्याय 13 वचन 10 मध्ये पाऊल या या विभागाचा हा जो मुख्य विभाग आहे, हा जो गाभा आहे पुस्तकाचा, त्याचा शेवट तो कशाने करत आहे, की तो त्यांना आठवण करून येत आहे, की मला तुम्हाला भेटायचं आहे आणि मी लवकरच येणार आहे, मी लवकरच भेटणार आहे. तर मग ह्या 5 भागामध्ये हा जो मुख्य भाग आहे तो विभागलेला आहे आणि या 5 भागांकडे आपण थोडक्यात लक्ष देऊया. सगळ्यात अगोदर पहिला जो भाग आहे, पाऊल त्याच्या चारित्र्यावर जे हल्ले होत होते, पाऊल त्याच्या वर्तनावर किंवा त्याच्या चारित्र्यावर होणारे जे हल्ले आहेत, त्याचा तो काय करत आहे, निरासन करत आहे किंवा तो काय करत आहे, स्वतःच तो समर्थन करत आहे. अ, आणि त्या लोकांच्या प्रत्येक जे जे त्याच्या विरुद्ध असणारे हल्ले होते नाही का, ते उलथडून लावत आहे. आणि ते कसं आपण थोडक्यात इथं पाहू शकतो. बघा, वचन 12 कशाने सुरुवात होतं. आम्हाला अभिमान बाळगण्याचे कारण म्हणजे आमच्या सद्सद्विवेक बुद्धीची साक्ष ही आहे, की दैहिक ज्ञानाने नव्हे, तर देवाच्या कृपेने आम्ही जगात व विशेष करून तुमच्याबरोबर देवाने दिलेल्या पवित्रतेने व सात्विकपणाने वागलो. आता पाऊल सुरुवातच करत असताना अगदी स्पष्ट रीतीने त्याची साक्ष मंडळीसमोर कशी होती आणि त्या मंडळी समोर त्याचं जगणं कसं होतं, त्याची तो आठवण करून देत आहे मंडळीला. तो म्हणतो की आम्ही पवित्रतेने आणि सात्विकपणाने वागलो म्हणे. तर यातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट होते, की एकतर पौलाच्या चारित्र्यावर जो हल्ला होत होता, तो सर्व तो उलथडून टाकत आहे आणि तो म्हणतो की तुम्हीच पाहिलेलं आहे आम्ही कसं वागलेलो आहे तुमच्या बरोबर. आम्ही दैहिक ज्ञानाने नाही वागलो म्हणे, देवाच्या कृपेने आम्ही वागलेलो आहे आणि पवित्रतेने आणि सात्विकपणाने तुमच्यामध्ये वागलो. वचन 13, कारण जे तुम्ही वाचता किंवा कबूल करता, अ, त्या वाचून दुसरे काही आम्ही तुम्हाला लिहित नाही आणि तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे. तुम्ही जे वाचता किंवा कबूल करता त्या वाचून दुसरं काही आम्ही तुम्हाला लिहित नाही म्हणे. तर पाऊल पुन्हा एक वार अ, काय करत आहे, त्याचं जे बोलणं आहे ना, इथं त्याची आठवण करून देत आहे, की आम्ही तुमच्याशी कसं वागलो, आम्ही तुमच्याशी काय बोललेलो आहे, काय शिकवलेलं आहे, काय गाजवलेलं आहे, नाही का? ते तुम्ही ऐकलेलं आहे. ते तुम्ही वाचलेलं आहे. तुम्ही पाहिलेलं आहे आणि तुम्ही कबूलही करता. आणि त्याच्या पलीकडे आता पुन्हा नवीन काहीतरी लिहून तुम्हाला नाही का मुलामा आम्ही लावत नाहीये. तुम्ही शेवटपर्यंत ते कबूल कराल अशी माझी आशा आहे म्हणे. मग वचन 14 मध्ये त्याप्रमाणे तुम्ही काही अंशी आम्हाला मान्यता दिली, की जसे आपल्या प्रभू येशूच्या दिवशी तुम्ही आमच्या अभिमानाचा विषय आहात, तसे आम्ही तुमच्या अभिमानाचा आहोत. तर हे वचन अगदी स्पष्ट करेन, की पौलावर अनेक आरोप करण्यात येत होते. त्याच्याबद्दल शंका निर्माण करण्यात येत होत्या. कारण ते जे खोटे प्रेषित होते, त्यांचा डावच तो होता सगळ्यात अगोदर. त्यांचा डाव हा होता, की अरे जर आपल्याला वाटतं, की मंडळीने आमचं ऐकावं, तर सगळ्यात अगोदर पौलाबद्दल मंडळीच्या मनामध्ये वाईट पेरलं गेलं पाहिजे. पौलाबद्दलचे दृष्टिकोन मंडळीचे अगदी खालच्या दर्जाचे व्हायला पाहिजे. पाऊलाकडे मंडळीने फार वाईट नजरेने पाहायला शिकलं पाहिजे आणि म्हणून पावलाच्या चारित्र्यावरच हल्ला करून ते खोटे प्रेषित जे आहे मंडळीला पुढे फूस लावण्याचा प्रयत्न करत होते. शंका निर्माण करत होते पावलाच्या चारित्र्याबद्दल, पावलाबद्दल. आणि मग ह्या संदर्भामध्ये तो त्याबद्दलच बोलत आहे. सगळ्यात अगोदर काही गोष्टींबद्दल ते कशा प्रकारे पावलाच्या चारित्र्यावर ते हात उचलत होते, त्याचं एक उदाहरण आपल्याला इथं पाहायला भेटतं. ते म्हणजे पहिली गोष्ट तर त्यांनी, मला असं वाटतं की अ, हा एक मुद्दा मांडला असावा, की पहा तो पाऊल जो आहे तो तुमच्यापासून निघून गेल्यानंतर तो तुम्हाला पुन्हा भेट नाही दिला, तुम्हाला त्याने विचारलंही नाही, तुमच्याबद्दल त्याच्या मनात काहीच आस्था नाहीये, तुमच्याबद्दल त्याच्या मनात प्रेमही नसावं. कारण ज्या प्रकारे पौल अध्याय 1 वचन 15 पासून अध्याय 2 वचन 4 पर्यंत तो लिहित आहे ना, त्यानुसार हा प्रश्न आपल्यासमोर उपस्थित होईल, की ह्या प्रकारे ते पौलाबद्दल मंडळीच्या मनात
चुकीचे विचार, चुकीचा ग्रह निर्माण करत होते. बघा वचन 15 काय सांगतात, अध्याय 1. असा भरोसा बाळगून तुम्हाला दोनदा कृपादान मिळावे म्हणून पहिल्याने तुमच्याकडे यावे, तुमच्याकडून मासेदोनियास जावे, नंतर तुम्हाला मासेदोनियाहून तुमच्याकडे नंतर पुन्हा मासेदोनियाहून तुमच्याकडे यावे आणि तुम्ही मला येहुद्याकडे वाटेस लावावे, असा माझा बेत होता. तर असा बेत असता मी चंचलपणा केला काय म्हणे, अथवा मला होय होय, नाही, नाही अशी धरसोड करता यावी म्हणून जे मी योजितो ते देह स्वभावाप्रमाणे योजितो काय. तर इथं आपल्याला काही गोष्टी समजण्यास मदत होईल. पाऊल ज्या प्रकारे इथं बोलत आहे, की ते लोक जे आहेत म्हणत होते की पाऊल दैहिक स्वभावाने ते बोलत आहे आणि पॉल फक्त बोलतो आणि ते करत नाही. तो आपल्या 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 विचाराने तो करतो नाही का. अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल वचन 18 मध्ये पहा. पण तो काय म्हणते पॉल, ते विश्वसनीय आहे. तो स्वतःची विश्वसनीयता इथे नाही दाखवत. पॉल तरी म्हणत नाही की मी विश्वसनीय नाही, तो म्हणतो देव विश्वसनीय आहे. आमचे तुमच्या बरोबरचे बोलणे होय, नाही असे नाही. कारण देवाचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याची घोषणा आमच्याकडून म्हणजे मी सिल्वान व तिमोथी यांच्याकडून तुमच्यामध्ये झाली, ती होय, नाही अशी नव्हती, तर त्याच्या ठाई होय अशीच होती. आम्ही अशी नाही का काय म्हणतो त्याला, गडबडणारी किंवा हलणारी अस्थिर अशी बातमी तुम्हाला सांगितलेली नाहीये ख्रिस्ताबद्दल. आम्ही ती खंबीरपणे सांगितली, ती होयच आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो का बरं आम्ही खंबीरपणे सांगितली, कारण ही देवाकडून आलेली बातमी आहे. कारण देव विश्वसनीय आहे, देव कधी न बदलणार आहे. ही बातमी खुद्द जिवंत देवाच्या पुत्राबद्दल आहे, त्याने केलेल्या परिपूर्ण कार्याबद्दल आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की ही वचनं अद्भुत आहेत. आणि मग देवाची वचनं किती असू द्या, त्याच्या ठाई होय हे आहे. म्हणून आम्ही देवाच्या गौरवाला त्याच्याद्वारे आमेन म्हणतो. तो म्हणतो कधीच देव बदलत नाही. आणि म्हणून जे काही आम्ही गाजवलेलं आहे तुमच्या समोर, तो दुटप्पीपणा नव्हता. तो कधी हा अरे मी असं सांगत होतो, नाही नाही माझं चुकलं आणि मग आता मी काय करतो, नाही हे असं नव्हतं, ते मला असं सांगायला पाहिजे होतं. तसं पॉल नाही करत. तो म्हणतोय देवाचं वचन आहे. पॉल स्पष्ट करत आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो की होय हेच आहे देवाच्या वचनासाठी. आणि म्हणून आम्ही फक्त आमेन म्हणतो. असंच हो. आणि देवाच्या गौरवासाठी आहे. मग प्रेषित जे लोक होते, त्यांना इथं कुठेच, जे खोटे प्रेषित आहे त्यांना कुठं स्थान नाही पावलाच्या चारित्र्यावर हात घालण्यासाठी, की अरे पाऊल हे दुटप्पी बोलतोय, अरे पावलाची इच्छा नाही तुम्हाला भेटण्याची, अरे पाऊल देह स्वभावाने बोलत आहे, असे ते म्हणू शकणार नाही. दुसरी बाब, पावलाच्या चारित्र्यावर किंवा पावलाच्या अ, वर्तणुकीवर आणखी एक हल्ला होत होता. विशेष करून जर आपण पाहिलं तर त्यातील काही लोक जे आहेत ते फार त्याच्याकडे फार वेगळ्या नजरेने पाहिजे आणि 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 त्याच्याबद्दलच ते विचार करायचे. सगळ्यात अगोदर जर आपण पाहिलं तर त्या मंडळीमध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौलाने का बरं भेट दिली नव्हती, थोडासा विलंब का लागला होता. मग त्याचं त्यावरच काय झालं, त्या करिंथ मंडळीमध्ये लोकांमध्ये संघर्ष निर्माण झाला. आणि मग पौलाला हे माहित होतं की जर त्यांनी ठरल्याप्रमाणे करिंथ मधील मंडळीला भेट दिली तर त्याला संघर्ष करावा लागेल नाही का. आणि म्हणूनच पाऊल तिथे गेला नाही. आणि एक सहनशीलतेची कृती होती नाही का. आणि म्हणून पौलाने काय केलं, तिथं जाण्यासाठी त्याने थोडा उशीर केलेला आहे. त्याच्याबद्दलच आपल्याला अध्याय 1 वचन 23 पासून पुढे पाहायला भेटल. करिंथ मधील आपल्याला पाहायला भेटतं की अनेक विश्वासणारे जे होते ते समजू शकले ना नाही का, की पौल तिथं न येणं हे पौलाने दाखवलेली दयेचं कृत्य आहे. ते खूप नाराज झाले होते. आणि आपल्याला पाहायला भेटतं त्यामुळं त्याच्या जणू काय त्यांनी पौलाच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. अरे पौल विश्वसनीय नाहीये. तो म्हटला मी तुम्हाला भेटायला येणार आहे आणि अजून येत नाही तो. अरे हे जे लोक बोलत आहेत बरोबर तेच आहे. आणि अशा प्रकारे अनेक लोक विचार करायला लागले होते नाही का. आणि म्हणूनच अध्याय 1 वचन 23 मध्ये पुढे पॉल म्हणतो, देवाला साक्षी ठेवून मी आपल्या जीवाची शपथ घेऊन सांगतो की मी करिंथास येणे रहित केले, यात तुमची गय केली म्हणे. तो म्हणतो आम्ही तुमच्या विश्वासावर सत्ता गाजवतो असे नाही,
तर तुमच्या आनंदात सहाय्यकारी आहोत म्हणे. तुमची स्थिती आहे ती विश्वासाने आहे म्हणे. आणि मग पुढे अध्याय 2 म्हणतो मी आपल्या मनात निश्चय केला होता की दुःख देण्यास तुमच्याकडे मी येऊ नये, नाही का, पुन्हा येऊ नये. कारण जर मी तुम्हाला दुःख देऊ लागलो तर माझ्यापासून ज्याला दुःख होते त्याच्याशिवाय मला आनंद देणारा कोण आहे. तुम्हाला मी हेच लिहिले होते यासाठी की मी आल्यावर ज्यांच्यापासून मला आनंद व्हायचा त्यांच्यापासून मला दुःख होऊ नये. का असं पाऊल म्हणत आहे? कारण मंडळी ज्या थराला जाऊन विचार करत होती, मंडळीमध्ये जो गोंधळ उडालेला होता आणि मंडळीमध्ये जे खोटे प्रेषित, ज्या अफवा पसरत होते आणि जो परिणाम मंडळीमध्ये सुरू होता, ज्यावेळेस पाऊल तिथं जाईल, तर पाऊल म्हणतो की माझ्यासाठी दुःखदायक आहे आणि मी त्या गोष्टी पाहू शकणार नाही आणि त्या त्या वेदना पाहून ते तुमच्यासाठी पण भयानक असणार आहे आणि म्हणून मी विलंब लावत आहे. आणि वचन 4 मध्ये मी फार संकटात व मनस्तापात असताना अश्रू गाळत तुम्हाला लिहिले होते. तुम्ही दुःखी व्हावे म्हणून नव्हे, तर तुमच्यावर माझी जी विशेष प्रीती आहे ती तुम्हाला कळून यावी म्हणून लिहिले म्हणे. किती अद्भुत आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं त्यानंतर पाऊल तिथं जाण्याचा प्रयत्न करतो. अगोदरच्या पत्रा अगोदर आपण पाहिलं आणि तिथं गेल्यानंतर एका व्यक्तीने त्याला अपमानित केलं होतं आणि त्याबद्दल पण पॉल पुढे बोलतो, नाही का, की जिथं त्या 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 व्यक्तीबद्दल पण आहे आणि अगोदरच्या पत्रामध्ये आपण पाहतो की जो व्यक्ती कुकर्म करत होता त्याबद्दल पण बोललं जात आहे, की ज्यावेळेस पावलाने सांगितल्याप्रमाणे त्याला काही काळ बाहेर काढण्यात आलं मंडळीच्या आणि असं सांगितलं जातं की काही काळाने त्याला पश्चाताप झालेला आहे आणि मंडळीने पुन्हा त्याला स्वीकारलेला आहे. आणि मग पाऊल म्हणतो की मी त्याला क्षमा केली, तुम्ही करा, त्याला स्वीकारा. ते अनुशासन जे लावण्यात आलं ते पुरेच आहे. आणि मग हीच तर ख्रिस्ताची प्रीती आहे. आपण एकमेकांना पुन्हा कवटाळतो आणि म्हणूनच तो काय म्हणतो अध्याय अध्याय 2 वचन 5 मध्ये कोणी दुःख दिले असेल तर त्याने ते मलाच नाही तर आपल्याला पाहायला भेटतं तर काही अंशी फार कडक भाषेत सांगायचे नसेल तर तुम्हा सर्वांना ते दिले म्हणे. अशा मनुष्याला बहुमताने दिलेली ती शिक्षा पुरे म्हणे. म्हणून तुम्ही त्याला क्षमा करून त्याचे सांत्वन करावे, नाही तर तो दुःख सागरात बुडून जायचा. म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्याच्यावर तुमची प्रीती आहे अशी त्याची खात्री करून द्या. हे मी जे लिहिले त्यात माझा आणखी एक हेतू होता, तो असा की तुम्ही सर्व बाबतीत आज्ञा पालन करता की नाही याचे मला प्रमाण पटावे. ज्या कोणाला तुम्ही एखाद्या गोष्टीची क्षमा करता त्याला त्याबाबत मीही क्षमा करतो, कारण मी क्षमा केली असली तर ज्या कशाची क्षमा केली ती तुमच्याकरिता ख्रिस्तास समक्ष केली आहे, अशा हेतूने की आपल्यावर सैतानाचे वर्चस्व होऊ नये. त्याचे विचार आपल्याला कळत नाहीत असे नाही. किती अद्भुत आहे बघा. सैतानाचं वर्चस्व होऊ नये. सैतान नेहमी मंडळीवर घाला करू पाहतो. तो टपून आहे आणि तेच करेन तेथील मंडळीमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं. तर पाऊल इथं सगळ्यात अगोदर अ, अशा प्रकारे स्वतःच्या ज्या चारित्र्यावर किंवा स्वतःवर जे काही आरोप, शंका, प्रश्न जे उच्चारले जात होते, त्याचं थोडक्यात तो काय करत आहे, पहिल्या या अध्यायांमध्ये तो निरसन करण्याचा प्रयत्न करत आहे. अध्याय 2 वचन 11 पर्यंत. आणि मग ज्यावेळेस आपण पुढे येतो, आता पुढे आणखी तो येतो, तर तो आता सेवेबद्दल बोलतो. आता हे जे प्रेषित लोक होते त्यांनी त्याच्या चारित्र्यावर घाला करण्याचा प्रयत्न केला, त्याच्या विश्वसनीयतेवर शंका निर्माण केली, मंडळीमध्ये ती शंका निर्माण झाली. त्याबद्दल तो बोलल्यानंतर आणखी एक मुद्दा तिथं निर्माण झाला होता, तो म्हणजे काय, पौलाच्या प्रेषितपणावर. पौल जो आहे त्याच्या प्रेषितपणावर सुद्धा त्यांनी प्रश्न उच्चारले की अरे हा जो प्रेषित म्हणतो स्वतःला, तो त्याचं तो येत नाही भेटायला आणि त्याने गाजवलेली वचनं त्याच्यात काय सत्यता आहे, काय खरं आहे. कारण सगळ्यात अगोदर आता त्याच्या चारित्र्यावर शंका उच्चारण्यात आलेली आहे. आता इथं
तो भेटायला आला नाही, त्याला उशीर झाला. हे मंडळीच्या लक्षात आलं, मंडळीतील काही लोकांना आता याबद्दल गैरसमज निर्माण झालेत. आणि आता हे त्या खोट्या प्रेषितांना माहित आहे. तर आता लगेच, नाही का, पुढची पायरी काय, आता त्याच्या प्रेषितपणावर आपण हल्ला करूया. मग काय होईल की पौलाबद्दलचा जो 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 दृष्टिकोन आहे मंडळीचा, तो पूर्णपणे बदलून जाईल. आणि मग मंडळी भुलीविली जाईल. आणि सैतान तेच करतो नेहमी, त्याच्या मंडळीवर, ख्रिस्ताच्या मंडळीवर घाला करण्यासाठी. तो अशा कोणत्या लोकांचा तो उपयोग करतो, अ, जे ह्या सर्व गोष्टीमध्ये कमजोर आहेत, आणि त्यांच्या कमजोरीचा तो उपयोग करतो, नाही का, जेणेकरून ती मंडळी जी आहे कशी विखुरली जाईल, त्याचा तो विचार करतो. आता ज्यावेळेस अध्याय 2 आपण बारकाईने पाहतो, वचन 12 पासून पुढे, जिथं पौल आता त्याच्या सेवेचं समर्थन करताना आपल्याला दिसत आहे. पौल काय म्हणतो, मी ख्रिस्ताची सुवार्ता सांगण्यासाठी त्रोआसास आल्यावर माझ्यासाठी प्रभूच्या ठाई दार उघडले, तेव्हा माझा बंधू तीत आम्हाला भेटला नाही, म्हणून माझ्या जीवाला चैन पडेना. मग मी तेथील लोकांचा निरोप घेऊन मी मासिदोनियात निघून गेलो. आणि मग इथं आपल्याला आता पाहायला भेटतं, ज्यावेळेस मला असं वाटतं तिमथ्याद्वारे पौलाला जी बातमी कळाली होती, आणि मग जे मंडळीमध्ये सुरू होतं, नाही का, समस्या, मंडळीमध्ये ज्या गोष्टी चालू होत्या, नाही का, मग त्याबद्दल पौलाने त्यावेळी सुद्धा तिताद्वारे पत्र तिथं पाठवलं होतं सुरुवातीला, जे गंभीर पत्र होतं, नाही का, म्हटलेलं. आणि मग आता पौलाला उत्कंठा होती की त्या पत्रानंतर मंडळीमध्ये कितपत बदल झालेला आहे ते ऐकावं. आणि मग तो तिथला भेटण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की तो पुन्हा त्रोसास गेलेला आहे, पण तिथं त्याची भेट झाली नाही. मासिदोनियातून तो पुन्हा निघून गेला म्हटलेला आहे. आणि मग पुढं वचन 14, जो देव आम्हाला सर्वदा ख्रिस्ताच्या ठाई जेवस्वाने नेतो आणि सर्व ठिकाणी आमच्या द्वारे आपल्या विषयीच्या ज्ञानाचं परिमल प्रगट करतो, त्याची स्तुती असो. तारण प्राप्ती होत असलेल्या आणि नाश होत असलेल्या अशा लोकांसंबंधाने आम्ही देवाला संतोषदायक असा ख्रिस्ताचा परिमल आहोत. किती अद्भुत आहे ही भाषा बघा. ख्रिस्ताचा परिमला, ज्ञानाचा परिमल प्रकट करतो म्हणे आम्ही. आणि मग अ, वचन 16 मध्ये पहा, एकाला मृत्यूचा मरण सूचक गंध आणि एकाला जीवनाचा जीवन सूचक गंध आहोत म्हणे आम्ही. हे कसं बरं मरण सूचक? तर दोन्ही गोष्टी आपल्याला करिंथ मध्ये चालू होत्या. कारण करिंथ मध्ये सर्वच विश्वासणारे नव्हते. पौल जी सुवार्ता गाजवत आहे, ती त्या लोकांसाठी, काहींसाठी मूर्खपणा होती, जे आपल्याला पाहायला भेटतं. पौलाने पहिल्या करिंथमध्ये सुद्धा स्पष्ट केलं की जे विश्वास न ठेवणारे त्यांच्यासाठी ते काय आहे, मूर्खपणा आहे. परंतु जे विश्वास ठेवतात अशासाठी ते देवाचं सामर्थ्य असं आहे, ते अडखळण नाहीये, क्रूसाचा संदेश. आणि मग तेच तो इथं पुन्हा अशा प्रकारे बोलत आहे, एकाला मृत्यूचा मरण सूचक गंध तो आहे, तर एकाला जीवनाचा जीवन सूचक गंध आहे. सुवार्थ किती अद्भुत आहे बघा, तिचं सौंदर्य किती अद्भुत आहे. तिचं फळ आपल्याला इथं वचन 16 मध्ये पाहायला भेटतं. पुष्कळदा आपण म्हणतो की अरे सुवार्थ गाजवली जाते, परंतु त्याचं फळ का दिसत नाही? असं कधीच होणार नाही. देवाचं वचन विफल होऊन कधीच येत नाही. यशाच्या पुस्तकामध्ये आपल्याला शिकायला भेटतं. मग वचनाचं फळ काय आहे? वचनाचं फळ हे नेहमी जीवनच नाही, तर वचनाचं फळ हे न्याय सुद्धा आहे. न्याय सुद्धा प्रकट करतं. ज्यावेळेस एका व्यक्तीकडे सुवार्थ गाजवण्यात येते, तर आपल्याला पाहायला भेटतं त्या दोघांपैकी एक स्वीकारतो, तर एक नाकारतो. तर तिथं दोन्ही गोष्टींमध्ये सुवार्थेचं फळ आपल्याला पाहायला भेटतं. स्वीकारणाऱ्यासाठी ते जीवन देणार आहे, नाकारणाऱ्यासाठी ते देवाचा न्याय प्रकट करणार आहे. तर जीवन आणि न्याय दोन्ही ही सुवार्थेचा फळ आहे. आणि पौल तशाच प्रकारे इथं बोलत आहे. पुष्कळ लोक देवाच्या वचनाची भेसळ करून ते बिघडवून टाकतात. वचन 17 सांगतंय. आज आहे का हे आपल्या अवतीभोवती दिसतं का आपल्याला? हो, दिसतं. आज मनोरंजन, आज मंडळीला काय आवडेल त्याकडे पुष्कळ आपलं लक्ष असतं, परंतु देवाला काय आवडेल त्याबद्दल फारच कमी विचार केला जातो.
देवाचं वचन जसंच्या तसं सांगण्याऐवजी त्याच्यामध्ये काहीतरी भेसळ करून, काहीतरी मिक्स करून सांगत राहणार. त्याने कधीच मंडळी आध्यात्मिक रीतीने वाढू शकणार नाही. कधीच मंडळी जी आहे पक्वतेकडे जाणार नाही. तर उलट ती मृत, अशक्त आणि कुपोषित होईल, नाही का? जर आपण आपल्या लेकरांना जर कसदार अन्न दिलं नाही कधीच, नाही का, जे शिळं पाकं जे खराब आहे ते जर देत राहिलो आपण, तर काय होईल? तीच अवस्था ही आहे. देवाने दिलेलं हिरवगार करून त्याचं वचन आहे. आणि देवाच्या सेवकांची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्या वचनाचा योग्य रीतीने अभ्यास करावा, ते स्वतः समजून घ्यावं, स्वतः शिकावं, त्याप्रमाणे चालावं आणि मग मंडळीला जसंच्या तसं ते शिकवावं. वचन काय सांगत आहे बघा. तो म्हणतो आम्ही भेसळ करून नाही सांगितलं. आम्ही त्यांच्यासारखे नाही म्हणे, जे खोटे प्रेषित त्या ठिकाणी करत होते. आजही अनेक लोक ख्रिस्ताच्या नावाने तशाच प्रकारे करत आहे. तो म्हणतो की तर जसे सात्विकपणाने व देवाच्या द्वारे बोलावे, तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. आज किती लोक अशा प्रकारे म्हणू शकतात की देवाच्या द्वारे बोलावे, तसे आम्ही देवासमक्ष ख्रिस्ताच्या ठायी बोलणारे आहोत. किती लोक असं म्हणू शकतात. फार दुःखी ती बाब आहे. आजही मंडळांची का बरं ही दुर्दशा आहे? आजही मंडळांमध्ये फूट का आहे? आध्यात्मिक रीतीने मृत अवस्था का आहे? कारण मेंढपाळ जो आहे तो सात्विकपणाने देवाच्या वचनाची घोषणा करत नाही. मेंढपाळच खुद्द त्या सत्य वचनापासून दूर आहे. तो त्याच्याकडेच ते हिरवगार करून नाहीये. तो काय मेंढरांना चारणार? ही भयंकर अवस्था आहे. आणि पौल तर म्हणतो नाही आम्ही तर तसं केलंच नाही. पुढे आपल्याला पाहायला भेटतं पौल जो आहे तो आणखी महत्वाच्या मुद्द्यांकडे आपलं लक्ष वेधून घेतो. पुढे विशेष करून अध्याय 2 वचन 12 ते अध्याय 7 वचन 1 मध्ये फार गंभीर हा मुद्दा आहे, जिथं त्याच्या प्रेषितीय सेवेवर काय म्हणतो आपण प्रश्न उच्चारला जात होता. आणि पौल त्याच्या सेवेची जी सत्यता आहे तो या सर्व भागामध्ये तो प्रगट करत आहे. आणि आता जसे आपण हे वचन वाचले जिथं तो म्हणतो की आम्ही सात्विकपणाने अ, अ, ख्रिस्ताची सुवार्थ गाजवली, तिथं ख्रिस्त साक्षीदार आहे. देवासमक्ष ती गाजवलेली आहे. आम्ही माणसाकडे पाहून कधीच गाजवलेली नाही. पण या दुसऱ्या पत्रामध्ये आपण पाहतो, विशेष करून पहिल्या पत्रामध्ये सुद्धा पौलाने त्याच्या प्रेषित पदाचं समर्थन केलं, कारण पहिल्या पत्रामध्ये सुद्धा पुष्कळांशी ही समस्या होती. आणि आता 1 वर्षानंतरही तीच समस्या तिथं पाहायला भेटत आहे आपल्याला. अजूनही खोटे प्रेषित त्या ठिकाणी उठलेले आपल्याला दिसतात. पहा सैतान जो आहे तो धूर्तपणे ख्रिस्ताच्या मंडळीवर कसा घाला करण्यासाठी टपून आहे. तो वेगवेगळ्या प्रकारे घाला करण्यासाठी टपून आहे. त्याच एक उदाहरण आपल्याला इथे शिकायला भेटतं. या दुसऱ्या पत्रामध्ये सुद्धा तो पुन्हा आपल्या अ, अ, प्रेषितपणाबद्दल, प्रेषित पदाबद्दल तो बोलत आहे. आणि विशेष करून तो आता इथं स्पष्ट करतो की माझं पाचारण आणि मला जे प्रेषित पद मिळालेलं आहे ते कोणी माणसाने दिलं नाही. मी स्वतःहून ते घेतलेलं नाही. मी तर मंडळीचा छळ करणारा नाही का? अरे मी त्याच दिशेने चाललो होतो जिथं मी मंडळीचा छळ करणार आहे. परंतु खुद्द देवाने मला पाचारलेलं आहे. हे पाचारण देवाकडून आहे. देवाने मला हे प्रेषित पद दिलं. ख्रिस्ताने मला प्रेषित म्हणून नेमलेलं आहे. सर्वात अकाली जन्मलेला असा मी आहे. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं ज्यावेळेस आपण पहिले करिंथकरास पत्रामध्ये पाहतो, अध्याय 15 मध्ये तो ते स्पष्ट करतो की मी अकाली जन्मलेला असा प्रेषित आहे म्हणतो. मग तिथं सुद्धा ते समर्थन आपल्याला पाहायला भेटतं, नाही का? तो सेवेत समर्थन करताना इथं दिसत आहे.
पुढे अ, आपल्याला पाहायला भेटतं त्याचा आणखी एक मुद्दा म्हणजे अध्याय 3 मध्ये पहा. आम्हाला ख्रिस्ताच्या द्वारे देवासंबंधी असा भरोसा आहे. आम्ही स्वतः कोणतीही गोष्ट आपण होणच ठरवण्यास समर्थ आहोत असे नव्हे, तर आमची पात्रता देवाकडून आलेली आहे. तर म्हणतो हे कुठून आहे? काही निर्णय तुम्ही ऐकाल, काही कार्य तुम्ही ऐकाल, मग ही क्षमता कुठून आहे? देवाकडून आहे. देवाने पाचारलेलं आहे. देवाने हे पद दिलेलं आहे. देवाने उभं केलेलं आहे आणि देवाने ती क्षमता दिलेली आहे. त्यानेच आम्हाला नव्या कराराचे सेवक होण्यासाठी समर्थ केले म्हणे. तोच समर्थ करणार आहे. तो करार लेखी नव्हे तर आध्यात्मिक आहे. कारण लेख जीवे मारतो, पण आत्मा जिवंत करतो. किती अद्भुत आहे. आणि मग पॉल अगदी अगदी स्पष्ट करतो, की हे प्रेषित पद देवाकडून आहे. आणि मग आता पुढे आणखी तो बोलतो, की मग जे आता हे प्रेषित पद नाकारत आहेत, त्यांना गंभीर परिणामांना तोंड द्यावं लागणार आहे. अध्याय 5 वचन 7 ते 10 मध्ये पाहतो का तो आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही म्हणे. आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर जाऊन प्रभूसह गृहवास करणं हे आम्हाला अधिक बरं वाटतं. किती अद्भुत आहे. म्हणून आम्ही गृहवासी असलो किंवा दूर आलेले असलो तरी त्याला संतुष्ट करण्याची आम्हाला हौस आहे. कुणाला? तो म्हणतो खोट्या प्रेषितांप्रमाणे तुम्हाला खुश करण्यासाठी आम्ही नाही जगणार. आमची हौस काय आहे? देवाला खुश करणं, देवाला संतुष्ट करणं. कारण आपणा सर्वांना ख्रिस्ताच्या न्यायसनासमोर खऱ्या स्वरूपाने प्रगट झाले पाहिजे. यासाठी की प्रत्येकाला त्याने देहाने केलेल्या गोष्टीचे फळ मिळावे, मग ते बरे असो की वाईट असो. तो म्हणतो तुम्ही माझ्याबद्दल माझ्यावर जे आरोप करताय, प्रेषित पणावर जे आरोप करत आहे, माझ्या ज्या अधिकारावर आरोप करत आहे, त्या सर्वांची तिथे शेवटी मूल्यमापन होणार आहे. तुम्हालाही उभं राहावं लागणार आहे आणि मलाही उभं राहावं लागणार आहे. आणि तिथं मात्र प्रत्येक गोष्टीबद्दल प्रत्येकाचा झाडा घेण्यात येणार आहे. मग बरं असो की वाईट असो. आणि पाऊल तिथं अगदी ते परिणाम स्पष्ट करत आहे. आणि मग एवढंच नाही तर आणखी पुढे तो अध्याय 5 मध्येच हे देखील स्पष्ट करतो. अध्याय 5 बघा तिथं तो हे सांगतो की जर तुम्ही माझ्या या अधिकारावर जर शंका घेत आहात, तर अजूनही यातून स्पष्ट होत आहे की तुमचा देवाशी समेट झालेला नाही. तुमचा देवाशी समेट झालेला नाही. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं तो त्याबद्दलच वचन 11 पासून पुढे बोलतो. अध्याय 5 मध्ये तो म्हणतो की आता बघा तो काय म्हणत आहे त्यांच्या ते जे लोक होते ते कसं त्याच्याबद्दल विचार करत होते त्याची एक छोटी झलक इथं आपल्याला पाहायला भेटत. जसं तो म्हणतो की अ, अ, वचन 12 मध्ये आम्ही तुमच्याजवळ आपली प्रशंसा पुन्हा करत नाही, तर तुम्हाला आमच्याविषयी अभिमान बाळगण्याची संधी मिळावी म्हणून असे लिहितो अशा हेतूने की जे अंतस्थ गोष्टींबद्दल नव्हे तर बाह्य गोष्टींबद्दल अभिमान बाळगतात त्यांना तुम्ही उत्तर देता यावे. बाह्य गोष्टीबद्दल अभिमान बाळगणारे. वचन 13 आम्ही भ्रमिष्ट झालो असलो तर ते देवासाठी, कारण लोक म्हणतात अरे पॉल शुद्धीवर नाही तो भ्रमिष्ट झालेला आहे. तो म्हणतो की नाही देवासाठी आम्ही आम्ही शुद्धीवर असलो तर ते तुमच्यासाठी आहोत म्हणे. कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हाला आवरून धरते. आम्ही असे समजतो की एक सर्वांसाठी मेला तर सर्व मेले म्हणे. आणि तो सर्वांसाठी हा करता मेला जे जगतात त्यांनी यापुढे स्वतः करता नव्हे तर त्यांच्यासाठी जो मेला व पुन्हा उठला त्याच्याकरिता जगावे. किती सुंदर हे वचन आहे बघा. एकीकडे तो याची आठवण करून देत आहे की जे आमच्या त्या अधिकारावरच प्रश्न विचारत आहेत, तर उलट त्यांच्यावरच एक मोठा प्रश्न आहे. त्यांचा देवाशी समेट घडून आलेला नाही, समेट झालेला नाहीये. ते ख्रिस्तावर प्रीती करत नाहीये. त्यांना ख्रिस्तच समजलेला नाहीये. ते ख्रिस्तापासून दूर आहेत आणि म्हणूनच ते आपल्या जीवनात ते जगत आहेत.
कारण इथं तो म्हटलं, तो पुढे म्हणतो की एक एक मेला, म्हणजे सर्वच मेले. तर हे कसं आहे बरं? कसं घडलं, कोण मेला? रोमकरास पत्र 5व्या अध्यायामध्ये सुद्धा आपल्याला शिकायला भेटतं की आदामामध्ये सर्व मेले हे म्हटलेलं आहे, परंतु इथं ज्यावेळेस म्हटलं ना, एक सर्वांसाठी मेला. आदामामध्ये सर्व मेले, परंतु एक सर्वांसाठी मेला. आदाम जो आहे तो खऱ्या रीतीने सगळ्यांना मारणारा ठरला, नाही का? कारण आदामामध्ये सर्व मेले म्हटलेलं आहे. परंतु म्हटलेलं आहे की एक सर्वांसाठी मेला. कोण बरं? ख्रिस्त. आणि मग त्या ख्रिस्तामध्ये सर्व मेले म्हटलेलं आहे. तर आपल्याला पाहायला भेटतं की त्या ख्रिस्तामध्ये ख्रिस्ताने आपली जी शिक्षा आहे स्वतःवर घेतलेली आहे. पापाचं वेतन जे मरण आहे त्याने सोसलेलं आहे. आणि तो पुन्हा मरणातून उठलेला आहे. तो पुनरुत्थित ख्रिस्त आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की ज्या प्रकारे सर्व त्याच्यामध्ये मेले, त्याच प्रकारे जसा तो उठवण्यात आला तसा सर्व आपण त्याच्यामध्ये जिवंत अशी झालेलो आहोत, आणि म्हणून आपण त्याच्यामध्ये जगावं. पौलाचा हा एक आपण काय म्हणू शकतो, एक तर्कवाद, एक एक बोलण्याची पद्धत आहे. ख्रिस्तासोबत संयुक्त होणं काय आहे, ख्रिस्ताशी जडणं काय आहे, त्याची आठवण हे आपल्याला करून देतात, नाही का? आणि मग जर तुम्ही प्रेषित पदावर जर शंका घेतात, तर ज्याने मला हे पद दिलेलं आहे त्याच्यावर तुम्ही शंका घेतात. आणि जर तुम्ही त्याच्यावर शंका घेतात तर तुमचं आणि देवाचं सबमिटच झालेलं नाही अजून. पौल अशा प्रकारे पुढे बोलतो. मग हे झाल्यानंतर पौल अध्याय 5 आणि वचन 18 ते 21 मध्ये आता समेट आणि समेटाची जी सेवा आहे, तो त्याबद्दल पुढे बोलणार आहे. आणि मग अद्भुत रीतीने वचन विशेष करून 17 तो म्हणतो की जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवी उत्पत्ती आहे, जुने ते होऊन गेले, पहा ते नवे झाले आहे. आणि हे किती अद्भुत आहे की जुने ते होऊन गेले आणि पहा ते नवे झाले आहे. ख्रिस्ता ठाई जो कोणी आहे तो नवी उत्पत्ती आहे. नवी उत्पत्ती किती सुंदर वर्णन आहे. जुनी उत्पत्ती जी पापाखाली, पापाद्वारे आलेल्या परिणामाखाली दिसते आपल्याला, देवाच्या क्रोधाखाली दिसते, परंतु ख्रिस्ता ठाई आता नवी उत्पत्ती आहे, जिथं देवाचा क्रोध नाहीये, जिथं आपल्याला पाहायला भेटतं की देव आनंदाने त्याची लेकरं म्हणून आपल्याला ख्रिस्तामध्ये स्वीकारतो. आता आपली स्थिती बदलली. अगोदरच जी स्थिती होती ती बदललेली आहे. आम्हाला जी देवाबद्दल आनंद नव्हता, आता तो आनंद आम्हाला इथे दिसतो. नवी उत्पत्ती, आमचं सर्व काही बदललेलं आम्हाला दिसतं, कारण जुनं ते होऊन गेलेलं आहे. जुनं पुन्हा येणार नाहीये. आता सर्व नवीन झालेलं आहे ख्रिस्तामध्ये. आणि पौल तशाच प्रकारे इथं बोलत आहे. आणि मग तेच लक्षात घेऊन वचन 18 ते 21 मध्ये समेट आणि समेटाची सेवा, त्याबद्दल पौल आपल्याला मार्गदर्शन करेल. वचन 18 ते 20 बघा, जिथे सांगितलं की ही सगळी देवाची करणी आहे. त्याने स्वतःला आपला स्वतः बरोबर आपला समेट येशू ख्रिस्ताच्या द्वारे केला आणि समेटाची सेवा आम्हाला दिली. म्हणजे जगातील लोकांची पातके त्यांच्याकडे न मोजता देव ख्रिस्तामध्ये स्वतः बरोबर जगाचा समेट करत होता, आणि त्याने आपल्याकडे समेटाचे वचन सोपवून दिले आहे. आणि मग म्हणून देव आमच्याकडून विनवत असल्यासारखे आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकिली करतो. देवाबरोबर समेट केलेले असे तुम्ही व्हा, अशी आम्ही ख्रिस्ताच्या वतीने विनंती करतो. आता हा जो चार्ट आहे ना, तो आपल्याला ही जी वचन आहे, वचन 18 ते 20, ही वचन समजण्यासाठी मदत करेल. पहिली गोष्ट, आता पॉल सगळ्यात अगोदर हे जे खोटे प्रेषित होते, अ, त्यांना याची आठवण करून देत आहे की तुम्ही जे म्हणता की आम्ही ख्रिस्ताचे प्रेषित आहोत, आणि हा जो प्रेषित पौल आहे तो खोटा आहे, तो दैहिक वृत्तीने बोलतो, तो भ्रमिष्ट आहे. आणि ज्या प्रकारे तुम्ही माझ्याबद्दल विचार करता, तो म्हणतो की या इकडं आपण पाहूया. ख्रिस्ता ठाई जे आहे ते नवी उत्पत्ती आहे, आणि जुनं ते होऊन गेलंय, पहा ते नवे झाले आहे. आणि तो म्हणतो की हे कुठून आहे, यामध्ये कार्य करणारा कोण आहे? ही देवाची करणी आहे. जुनी उत्पत्ती, जुना आकाश आणि पृथ्वी. आकाश पृथ्वी निर्माण करता कोण आहे?
देवच आहे. त्याने ते निर्माण केलेलं आहे. परंतु मनुष्याने केलेल्या पापामुळे सर्व सृष्टीवर त्याचा परिणाम आलेला आहे. आणि मग यातून पुन्हा वाचण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की देवाने त्याच्या प्रिय पुत्राला पाठविलं. आणि त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे आपल्याला पाहायला भेटतं देव जो आहे त्या सर्वाची जी आहे पुनर्स्थापना तो करत आहे. ख्रिस्तामध्ये देव आपल्याला स्वीकारतो. आणि म्हणून ज्यावेळेस 18 ते 20 वचन आपण बारकाईने पाहूया या चार्ट नुसार आपल्याला समजण्यास मदत होईल. पहिली गोष्ट, यामध्ये कार्य करणारा कोण आहे, समेट घडवून आणणारा कोण आहे, देव आहे. पॉल म्हणतो आमचे शब्द, आमचा तर्क, आमचे बाह्य विचार, आमचे कोणत्या गोष्टी तुम्हाला देवासोबत उभे करू शकणार नाही. ही सर्व देवाची करणी आहे. त्याने काय केलेलं आहे, स्वतः बरोबर समेट घडून आणला. परंतु हा समेट ख्रिस्ताविना क्रुसाविना नाही. तर हा समेट कसा घडलाय, मध्ये क्रूस आहे, मध्ये ख्रिस्त आहे, ख्रिस्ताने केलेलं परिपूर्ण कार्य आहे. देवाने तुमच्याकडे पाहिलं, ते ख्रिस्ताविना पाहिलं नाही, तर देवाने ख्रिस्तामध्ये तुम्हाला पाहिलेलं आहे, ख्रिस्ताद्वारे तुम्हाला पाहिलेलं आहे. आणि म्हणून हे जे काही कार्य घडून आणलं देवाने, ते ख्रिस्ताद्वारे घडून आणलेलं आहे. आणि हे कशासाठी घडून आणलं, स्वतः बरोबर, स्वतःसाठी, स्वतः बरोबर म्हटलेलं आहे. त्याने आपला समेट घडून आणलेला आहे. आणि मग आता त्याने समेट घडून आणला, तर हा समेट जो आहे त्याने कसा घडून आणला बरं. हा समेट घडवण्यासाठी त्याने आपल्याला असं सहजासहजी केलं नाही, तर ही देवाची करणी. मग ही देवाची करणी कशी आहे, देवाने याबद्दल सार्वकालिकतेमध्ये जी योजना केलेली होती की पहा, स्त्रीच संतान काय करणार आहे, तुझं डोकं ठेचेल. ते संतान जे आहे ते खऱ्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं की सर्व त्याच्या निवडलेल्या लोकांना देवासोबत एक करणार होतं, देवासोबत समेट घडून आणणार होतं. आणि ते संतान खुद्द कोण आहे, तो ख्रिस्त, जिवंत देवाचा पुत्र, जो गौरवी देव, जो देहधारी झाला, कुमारिकेच्या द्वारे तो या भूतलावर आला, तो आपल्या बदली जगलेला आहे. त्याने काय केलं, आपल्या बदली सर्व ते आज्ञापालन केलेलं आहे. आणि म्हणूनच वचन 21 मध्ये काय सांगितलं, ज्याला पाप ठाऊक नव्हतं. हा समीट कसा घडून आलेला आहे, ज्याच्या ठाई पाप मुळीच नव्हतं, ज्याची कसून चौकशी करण्यात आली, परंतु तो असा होता की ज्याने कधीच पाप केलं नाही, जो रडला, जो थकला, जो वेदनेतून गेला, ज्याला विरोध झाला, जो परीक्षेतून गेला, जो अशक्तपणामधून जगलेला आहे. माणसाच्या त्या प्रत्येक स्थितीमधून या 30-33 वर्षाच्या काळामध्ये ख्रिस्त गेलेला आहे. परंतु त्या प्रत्येक क्षणी त्याने कधीच कधीच पाप केलं नाही. कारण त्याच्या ठाई पाप नव्हतं. त्याला पाप ठाऊक नव्हतं म्हटलेलं आहे. त्याला तुमच्या आमच्याकरिता पाप असे केले. हा समेट कसा घडलेला आहे, इथं आपल्याला आदली बदली चा जो तत्व आहे ते पाहायला भेटतं. तुमच्याकरिता, माझ्याकरिता, जे मी करू शकत नव्हतो. माझ्या पापाचं वेतन मरण आहे. मी माझ्या अपराधामध्ये, पातकामध्ये मेलेलो होतो. माझी कोणती कृत्य देवासमोर मला कधीच उभं करू शकत नव्हती. माझे कोणते प्रयत्न मला देवासमोर उभं राहण्यास कधीच पात्र ठरू शकणार नव्हते. मी कोणतेही कृत्य करून गेलो, मी कितीही अनमोल गोष्ट घेऊन देवासमोर गेलो, तरी देव मला भस्म करणारच होता आणि मी नरकाच्याच वाटेने होतो. माझ्या ठाई काहीच नव्हतं, चांगलं नव्हतं. पण असा एक आहे, जो माझ्या बदली जगला. त्याच्या ठाई संपूर्ण रीतीने चांगुलपण होतं. त्याच्या ठाई बिलकुल पाप नव्हतं. ज्याला पाप ठाऊक नव्हतं, जो निर्दोष, निष्कलंक असा होता, ज्याने माझे पाप स्वतःवर घेतले, तुमचे पाप स्वतःवर घेतले, ज्याची कसून चौकशी करण्यात आली, रात्री पासून सकाळपर्यंत खोटे साक्षीदार उभे केले, तरी त्याच्यावर ते डाग आणू शकले नाही. इतका तो पवित्र देव, तो इतका पवित्र देव, मानव ख्रिस्त, प्रभू येशू ख्रिस्त,
तो माझ्यासाठी माझ्या बदली जगला. जे आज्ञापालन मी करायला पाहिजे होतं, जी मागणी देव माझ्याकडून करत होता, ती मागणी माझ्या द्वारे, माझ्या बदली प्रतिनिधी म्हणून ख्रिस्ताने पूर्ण केलेली आहे. तुमचा प्रतिनिधी म्हणून त्याने पूर्ण केलेली आहे. पापाचं वेतन मरण, ते मरण ख्रिस्ताने वधस्तंभावर चुकवलेलं आहे. ती किंमत जी कशानेच चुकवली जाऊ शकत नव्हती. कोणतंच जगातील मौल्यवान रत्न ती किंमत चुकवू शकत नव्हतं. किती लोकांचा प्राण गेला, किती अर्पण केले, तरी ती किंमत कधीच चुकवली जाऊ शकत नव्हती. ती किंमत ख्रिस्ताच्या अनमोल रक्ताने चुकवण्यात आलेली आहे. आणि ख्रिस्तामध्ये, ख्रिस्ताद्वारे आता तो जो क्रोधिष्ट देव, अति पवित्र देव, ज्याच्या समोर आम्ही भस्म होणार, आम्ही नाशास पात्र होतो, आता त्या पवित्र देवाचा क्रोध त्या वधस्तंभावर पूर्णपणे शमविण्यात आलेला आहे. आता देव पूर्ण शांत झालेला आहे, कारण पूर्ण नरक त्या वधस्तंभावर ओतण्यात आला. आणि आपल्याला माहिती आहे का, ख्रिस्ताच्या वेदना त्या ठिकाणी जिथं ख्रिस्त म्हटला, एलोई एलोई लमा सबखतनी, म्हणजे माझ्या देवा तू माझा त्याग का केलास. सर्व जगाचं पाप, निवडलेल्या लोकांचं पाप त्याच्यावर लादण्यात आलं होतं पित्याने. त्याच्यापासून आपलं मुख फिरवलेलं होतं आणि क्रोध पूर्णपणे त्याच्यावर ओतण्यात आलेला होता. ह्या भयंकर स्थितीमध्ये त्याच्यासाठी वेदनादायक बाब काय होती, त्या न्यायापेक्षाही वेदनादायक बाब होती पित्यापासून काही काळ दुरावणं. आणि ते ख्रिस्ताने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सहन केलेलं आहे. आणि त्याच्या परिपूर्ण कार्याद्वारे त्याने हा समेट घडून आलेला आहे. आणि आता पौल हेच लक्षात ठेवतो आणि मंडळी समोर मांडतो की आता त्या ख्रिस्ताद्वारे आम्हाला हे समेटाचं वचन सोपविलेलं आहे. आम्ही समेट आमच्या तर्काने, आमच्या विचाराने करत नाही, तर हे वचन ख्रिस्ताचं वचन आहे. ते समेटाचं वचन आहे जे आम्हाला सोपवण्यात आलेलं आहे. आणि आता आम्ही ख्रिस्ताच्या वतीनं वकिली करत आहोत. मंडळी मंडळी ते सेवक काय करत आहेत, ख्रिस्ताच्या वतीने ते वकिली करत आहेत. आणि म्हणूनच प्रत्येक व्यक्तीसाठी ख्रिस्ताच्या वतीने आता आपण काय करतो, जी समेटाची सेवा, जो समेट ख्रिस्ताने घडून आणलेला आहे, ती समेटाची सेवा त्याने सोपवलेली आहे. आणि त्या प्रकारे आपण कार्य करतो. अद्भुत ही वचन आहेत. आणि म्हणून अ, आपल्याला पाहायला भेटतं की पॉल याद्वारेच याची सुद्धा आठवण करून देतो की पहा, ज्यांचा देवाशी समेट झाला नाही, ते अजूनही त्यांच्या स्वतःच्या पापाचे भार सहन करतात म्हणे. त्यांना माफ करण्यात आलेलं नाही, ते देवापासून दुरावलेले आहेत. आणि मग त्यामध्ये हे पण लोक आहेत जे ख्रिस्ताच्या प्रेषितावर नाही का हात उचलतात. आजही ख्रिस्ताच्या प्रेषितावर, विशेष करून त्या काळामध्ये प्रश्न विचारतात, प्रश्न अ, अ, उपस्थित करतात. आजही देवाच्या सेवकांबद्दल ह्या गोष्टी घडताना आपल्याला दिसतात मंडळांमध्ये. अनेक लोकांना सहज ते बोलून जातात देवाच्या सेवकांबद्दल, जे मनात येईल त्या प्रकारे त्या सेवकांबद्दल ते सहज विचार करतात. सेवकांबद्दल ते अ, अ, वाटेल त्या प्रकारे विचार करू शकतात, वाटेल त्या प्रकारे ते बोलतात. पण लक्षात घ्या, ती समेटाची सेवा देवाने त्याच्या सेवकांना सोपवली, मंडळीला सोपवलेली आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला पाहायला भेटतं की कुणी त्या सेवकाबद्दल, त्या मंडळीबद्दल, त्या लोकांबद्दल काही बोलतं, त्याच्याबद्दल विचार करतं, तर आपल्याला पाहायला भेटतं की ते खुद्द ख्रिस्ताबद्दल, त्याच्या कार्याबद्दल विचार करणं आहे, त्याच्या विरुद्ध बोलणं आहे. आणि हे भयंकर आहे. आणि पॉल तशाच प्रकारे इथं बोलत आहे. आणि ख्रिस्ताने सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे. लूक 10:16 मध्ये तो काय म्हणतो, जो तुमचे ऐकतो तो माझे ऐकतो म्हणे, जो तुमचा अवेअर करतो तो माझा अवेअर करतो, आणि जो माझा अवेअर करतो तो ज्याने मला पाठविले त्याचा अवेअर करतो. हे जितकं प्रेषितांबद्दल आहे, तितकंच त्याच्या सत्य सेवेवर आधारित जे कष्टाने त्याची सेवा करत आहेत विश्वासाने, त्या सेवकांबद्दल सुद्धा तितकंच हे महत्वाचं आहे.
जो अव्हेर करतो म्हणे त्यांचा, तो काय करतो, ज्याने मला पाठवलेला आहे त्याचा अव्हेर करतो, माझा तो अव्हेर करतो, नाही का. आणि भयंकर गोष्ट करिंदमध्ये सुद्धा सुरू होती. आणि पौल तेच त्यांना समजावून सांगत आहे. पुढे अध्याय 6 वचन 1 ते अध्याय 7 वचन 1 मध्ये तो आता हाच विषय जो आहे अगदी संथ रीतीने हाताळताना आपल्याला दिसतो. आणि त्याच्यामध्ये पुष्कळ वेळ तो घालवत आहे. तो काय म्हणत आहे त्याला आपल्याला पाहायला भेटतं की हे समजणं गरजेचं की पहा तो करिंदकरांवर प्रीती करत आहे, परंतु आता करिंदकरांनी जी सुवार्ता ज्यांनी नाकारलेली आहे त्याबद्दल तो म्हणतो की नाही, ते 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 जगणारच नाही, ते वाचणारच नाही. त्यांच्यासाठी भयानकता आहे, कारण ते ख्रिस्ताची सुवार्ता नाकारत आहे. आणि आजही अशाच प्रकारे आपल्याला पाहायला भेटत आहे. ख्रिस्ताच्या सुवार्तेपेक्षा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये मन रमवणं, मनोरंजन करून घेणं, या सगळ्या गोष्टी आज या ख्रिस्ती जगतामध्ये पुष्कळ ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. पण पौल जो इशारा त्या काळामध्ये करिंथ मंडळीला देत आहे, तोच इशारा आज या जगातील ख्रिस्ती म्हणवणाऱ्या मंडळींना सुद्धा तो देत आहे. ख्रिस्त त्याच्या मंडळीकडे फार गांभीर्याने पाहतो. मंडळीमध्ये कोण कशा प्रकारे वागत आहे त्या सगळ्याकडे ख्रिस्ताचं पूर्णपणे लक्ष आहे. ख्रिस्ताची प्रीती त्याच्या मंडळीवर आहे. आणि त्याच्या मंडळीवर जो घाला करू पाहतो, जो त्याच्या विरुद्ध वागतो, त्याला तो कधी सोडत नाही. आणि वचन आपल्याला त्याबद्दल सांगतो. त्यानंतर आता हे झाले दोन भाग, नाही का, आपण जिथं शिकलो. अ, सगळ्यात अगोदर पौल जो आहे त्याच्या चारित्र्यावर जो जे प्रश्न उपस्थित करत होते त्याबद्दल तो थोडक्यात बोलतो. प्रेषित पदाबद्दल तो आता बोलतो, आणि तिसऱ्या भागामध्ये तो आता वर्गणीबद्दल, नाही का, देण्याबद्दल तो बोलत आहे. पुष्कळ वेळा हे अनेकांना ऐकायला कठीण जातं, वाईट वाटतं की अरे लोक देण्याबद्दल बोलतात. पण पवित्र शास्त्र त्याबद्दल आपल्याला शिकवतं. त्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटतं यरुशलेम मध्ये अ, जे जे गरीब जी लोक होते, जे कुटुंब होतं, त्यांच्यासाठी निधी गोळा करण्यात येत होता. आणि पौलाने ते हाती घेतलं होतं की तो जो निधी आहे तो तो त्या यरुशलेम मधील त्या मंडळांना तो सोपवणार आहे. आणि पौल फक्त एकटाच नव्हता, तर त्या मंडळीतील एक एक सदस्य सुद्धा पौल सोबत घेऊन चाललेला होता. जर आपण प्रेषितांची कृत्याचा जर अभ्यास केला तर तिथं आपल्याला शिकायला भेटत. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की यरुशलेम मधील जे विश्वासणारे होते त्यांना खूप गरज होती, कारण युदयामध्ये दुष्काळ पडल्यामुळे त्या ठिकाणी फारच अडचणीतून ते प्रियजन चाललेले होते. आणि म्हणून या संकटाला प्रतिसाद म्हणून करिंथ मंडळीने इतर मंडळांसह आम्ही सुद्धा मदत करू, नाही का, असं वचन दिलं होतं. पण ती मंडळी आता काय झालं, पुन्हा कमी पडलेली दिसली, नाही का. आणि म्हणून पौल जो आहे तो आता काय करत आहे इथं, पुढं तो त्यागाचं जे मूल्य आहे तो इथं शिकवणार आहे. त्यागपूर्ण जीवन काय आहे त्याबद्दलचे तो काही उदाहरण घेतो. उदाहरणार्थ तो सुरुवातच करत असताना मासिदोनियातील ज्या मंडळ्या आहेत काही त्यांची तो आठवण करतो. त्यातील तो काय म्हणताय, तो म्हणतो, बंधूंनो, मासिदोनियातील मंडळांवर झालेल्या देवाच्या कृपेविषयी आम्ही तुम्हाला कळवतो. ती अशी की संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य यांमध्ये त्यांची औदार्य संपदा विपुल झाली. तर मासिदोनियातील मंडळा, मग त्यामध्ये अम, मला असं वाटतं फिलिppe येथील मंडळी, त्यानंतर थेसलोनिका येथील, बिरिया येथील, आणि आणि अशा ज्या मंडळ्या होत्या, मला असं वाटतं त्यांनी मदत पाठवली होती यरुशलेम येथील मंडळीसाठी. त्या मंडळ्या खूप मोठ्या होत्या असं नाही, तर त्या मंडळ्या सुद्धा फार बिकट अवस्थेमधील असणाऱ्या होत्या, गरीब कुटुंब होतं त्या ठिकाणी. पण तरी सुद्धा त्यांनी त्याही स्थितीमध्ये त्या इतर विश्वासणाऱ्यांसाठी पहा ते कशा प्रकारे त्यांनी अ, वर्गणी दिलेली आहे, त्यांनी मदत केलेली आहे. किती अद्भुत आहे. आणि पहा वचन 3 मध्ये, कारण त्यांनी आपल्या शक्तीप्रमाणे व शक्ती पलीकडे आपण होऊन दान दिले म्हणे, आपण होऊन दिले म्हणे.
हे हे अंत्यकरणापासून आहे. वचन 4, त्यांनी आमच्याजवळ आग्रहपूर्वक मागितले की पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. किती अद्भुत हे आहे. खरं हृदय पहा ख्रिस्ताच्या मंडळीचं. पवित्र जनांची सेवा करण्यात आम्हाला सहकार्य करू देण्याची कृपा व्हावी. आज कोणती मंडळी अशा प्रकारे विचार करते? फारच कमी मंडळी आपल्याला पाहायला भेटतात. आणि पौल म्हणतो आम्हाला आशा होती त्याप्रमाणेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःच प्रभूला दिले. प्रभूला दिले स्वतःच म्हणे. आणि मग देवाच्या इच्छेने आपणास आम्हालाही दिले. किती अद्भुत आहे. किती अद्भुत आहे. आणि हेच उदाहरण घेऊन पौल अ, करिंथीतील मंडळीला त्याची जाणीव करून देत आहे. आणि मग आणखी एक उदाहरण तो देतो. आता याबद्दलच बोलत असताना तो म्हणतो की पहा, याही पलीकडे जे सर्वोच्च उदाहरण आहे ते सुद्धा तुमच्या समोर ठेवतो. आणि ते उदाहरण अध्याय 8 आणि वचन 8 आणि 9 मध्ये आहे. जिथं तो खुद्द आपल्या तारणाऱ्या प्रभूचं उदाहरण घेत आहे. तो म्हणतो की हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हाला माहित आहे. काय आहे प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा? काय म्हटलेलं आहे इथं? कृपा हा जो शब्द आहे, खऱ्या रीतीने त्याचा औदार्य दाखवणार आहे. आणि तो काय म्हणतो आता या वचनाकडे जर तुम्ही बारकाईने लक्ष दिलं तर तुम्हाला समजेल काय सांगितलेलं आहे. तो धनवान असता. काय सांगितलंय? कोण? ख्रिस्त. त्याची कृपा तुम्हाला माहित आहे. कशी माहित आहे? ख्रिस्ताचं औदार्य आपल्याला कसं माहित आहे? तर मग पौल आता काय आठवण करून देतो? तो धनवान असता. मग काय आहे ख्रिस्ताची धनवानता? काय धनवानता आहे? कशाबद्दल पौल बोलत आहे? काय ती धनवानता आहे बरं? तो देव म्हणून सार्वकालिकतेमध्ये होताच, जो अखिल विश्वाचा निर्माण करता प्रभू, जो सर्व गोष्टींवर राज्य करणारा देव, सार्वभौम प्रभू, जो अति उच्च सर्वश्रेष्ठतेमध्ये विराजमान असणारा त्रैक्यातील दुसरा व्यक्ती, तो धनवान असता. त्याचं दैवत्व हे प्रकट करतं नाही का? तो अखिल विश्वाचा प्रभू आहे. सर्व विश्व त्याचा आहे. त्याची धनवानता आपण कुठे साठवून ठेवू शकतो? तो इतका धनवान आहे, आपले शब्द सुद्धा ते अ, अ, ते स्पष्ट करू शकणार नाही. तो धनवान असता तुमच्याकरिता दरिद्री झाला. हा शब्द प्रयोग बघा किती अद्भुत आहे. तुमच्याकरिता तो दरिद्री झाला. तो धनवान असता. तो इतका अद्भुत आहे असं कोणीच नाही करू शकणार. कोणता असा व्यक्ती तुम्ही इतिहासामध्ये ऐकलेला आहे की जो पूर्णपणे धनवान आहे आणि त्याने काय केली? सर्व जी मालमत्ता आहे एका दरिद्र्याच्या नावावर लिहून दिली. असं जगाच्या इतिहासामध्ये कधी घडलंय का? नाही. परंतु ख्रिस्ती जगतामध्ये घडलेला आहे. तो धनवान देव, महान गौरवी ख्रिस्त, तो आपल्यासाठी दरिद्री झाला. ते दारिद्र्य काय आहे? तर मग फिलिपिकरास पत्रामध्ये सुद्धा दुसऱ्या अध्यायामध्ये आपण शिकतो. तो देव असताना सुद्धा देवाबरोबरीचा असणं हा लाभ आहे असं त्यांनी मांडलं नाही म्हणे. त्यांनी स्वतःला काय केलं? रिक्त केलं. आणि मनुष्य प्रकृतीचं असं होऊन त्याने दासाचं स्वरूप धारण केलं. काय धनवान? धनवान तर काय दाखवतं? तो परिपूर्ण देव असता. दारिद्र्य म्हणजे काय? तो देहधारी झाला, तो मानव झाला. यासाठी की त्याच्या दारिद्र्याने, त्याचं दारिद्र्य काय? त्याचं या भूतलावर येणं, त्याचं जगणं आणि एका एका अपराध्याप्रमाणे त्या क्रुसावर त्याला खिळण्यात आलं. लोक त्याची थट्टा करत होते. जो म्हटला की मला या भूतलावर डोकं टेकण्यासही जागा नाही. अशा गावात तो राहिला, ज्या गावाबद्दल लोक म्हणायचे का रे त्या गावातून नाचवेतातून काय चांगलं येणार आहे. अशा कुटुंबामध्ये तो जगला, वाढला, जे कुटुंब सगळ्यात खालच्या दर्जाचं मानण्यात यायचं. मग त्याचं दारिद्र्य आम्हाला कसं धनवान करू शकतं? किती अद्भुत हे आहे. त्याचं जगणं, त्याचं आज्ञापालन, त्याचं वधस्तंभावरील एका अपराध्यात गणलं जाणं, त्याचा मृत्यू, त्याचं अनमोल रक्त सांडणं, हे त्या दारिद्र्याची आठवण करून देतं. त्याच्या ह्या दारिद्र्याने आम्ही धनवान झालेलो आहे. आमची धनवानता काय आहे? तर आता आम्ही देवासमोर स्वीकारले गेलेलो आहोत.
आता आम्ही देवाची लेकरं म्हणून त्याच्या समोर येऊ शकतो. आम्ही आता धनवान काय आहे, तर ख्रिस्तामध्ये सहवारीस आम्ही झालेलो आहे. देवाच्या आत्म्याचा शिक्का आमच्यावर मारण्यात आलेला आहे. आमच्या वतनाचा विसार म्हणून देवाचा आत्मा तो आम्हाला देण्यात आलेला आहे. आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित करण्यात आलेला आहे. आम्हाला दत्तक घेण्यात आलं. आम्हाला आमच्या अपराधांची क्षमा मिळाली. आता तो जो स्वर्गीय पिता, जो ख्रिस्ताचा पिता आहे, तो आमचा पिता झालेला आहे. याच्या पलीकडे धनवानता काय आहे? पॉल म्हणतो, ख्रिस्ताने इतका अद्भुत कार्य तुमच्यासाठी केलंय. मंडळांनी हे करायला शिकलं गरजेचं आहे. प्रत्येक विश्वासणाऱ्याने हे करायला शिकणं गरजेचं आहे. इतर मंडळांबद्दल जे सुशिक्षणासाठी झटत आहेत आणि ज्या गोष्टी घडत आहेत, सुवार्ता प्रसारासाठी जे कार्य चालू आहे, जे विविध माध्यमांद्वारे, विविध रीतीने जी जी सेवा कार्य घडत आहे, मग साहित्याद्वारे असेल, सेमिनारद्वारे असेल किंवा प्रशिक्षण देण्याद्वारे असेल, ह्या सर्व गोष्टींसाठी मंडळीने नेहमी तयार असणं आणि नेहमी पुरवठा करणं आणि नेहमी सहभागिता देणं गरजेचं आहे. पुन्हा अध्याय 10 ते 12 मध्ये पॉल पुन्हा त्याच्या सेवेचं समर्थन करताना आपल्याला दिसतं. पॉल इथं पुन्हा त्याच्या प्रेषित पदाचं समर्थन करतो. करिंथ मधील विश्वासाऱ्यांनी असे जे गुण आहेत त्यांना त्यांनी महत्व दिलं होतं. जे जग ज्याचा आदर करतो नाही का, किती तो चांगला बोलतो, किती चांगला दिसतो आणि किती सुंदर रीतीने तो बोलतो नाही का, आणि त्याचं शिकवण किती किती मस्त आहे. अरे माझ्या मनाला आनंद देतो, माझी इच्छा पूर्ण करणारा आहे. आणि अशा गोष्टीकडे लोकांचं लक्ष खूप लागतं नाही का. ज्यावेळेस वचन कार्य करतं, इथं टोचणी लागतं, ते त्यांना आवडत नाही. आणि तसंच मंडळीमध्ये चालू होतं कारण तिथे. आणि कोण किती हुशार आहे त्यावर ते म्हणत विचार करत होते. आणि एवढंच नाही तर अरे हा इतका सुंदर आहे, इतका बोलतो चांगला, इतका तर्क करतो आणि इतकं चांगलं वागतो नाही का. आणि जे आम्हाला पाहिजे तसंच तो बोलतोय. याला आपण घेऊ, याला आपण काय करू, याला आपण पगार देऊ, याला सर्व काही करू, याची अपेक्षा आपण पूर्ण करू. पाऊल स्पष्ट करतो नाही का. देह स्वभावाने चालणारे कोण आहे त्याबद्दल तो बोलतो. तो कडकपणे याबद्दल बोलतो नाही का. ते तर्क वितर्क करणारे लोक आहेत तो म्हणतो. आणि आणि आपल्याला पाहायला भेटतो. पण तो काय म्हणतो, जरी भाषण करण्यात अप्रवीण असलो म्हणे मी, स्वतःबद्दल तो म्हणतो, तरी ज्ञानात तसा नाही. हे आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रगट केलंय म्हणे. तुम्ही उच्च व्हावे म्हणून मी आपणाला लीन करून देवाची सुवार्ता तुम्हाला विनामूल्य सांगितली. हे मी पाप केले काय म्हणे. स्पष्ट सांगत आहे, विनामूल्य सांगितली. तुमच्यावर भार मी पाडला नाही, तुमच्यावर भार पडू नये म्हणून तो म्हणतो करीतात असताना स्वतःची गरज पूर्ण करण्यासाठी त्याने काम करणं पसंत केलं. मंडळाने, इतर मंडळांनी त्याला मदत केलेली आहे. पण तो काय म्हणत आहे अध्याय 11 वचन 8 पासून पुढे, तुमची सेवा करावी म्हणून दुसऱ्या मंडळांपासून वेतन घेऊन त्यांना लुटलं असं नाही म्हणे. मी तुमच्या जवळ असता मला उणे पडले तेव्हाही मी कोणावर भार घातला नाही. कारण मासेदोनियाहून आलेल्या बंधूंनी मला पडलेली उणीव भरून काढली आणि कोणत्याही प्रकारे तुमच्यावर भार पडू नये म्हणून मी जपलो आणि जपे नाही म्हणे. चुकीची जी मनोवृत्ती आहे त्याला पाऊल पुढे प्रत्युत्तर देतो. त्याचा अनुभव तो पुढे 11व्या अध्यायामध्ये मांडतो. आणि त्यातून तो काय सांगत आहे, की प्रेषित म्हणून मी कसा पात्र आहे. आणि मग तुम्ही 11व्या अध्याय जर वाचाल तर तिथं तुम्ही पौलाची साक्ष तुम्हाला तिथं शिकायला भेटल. त्याने जी सोसलेली जी दुःख आहेत, जर तुम्ही 21 पासून जर पुढे पाहिले आणि विशेष करून वचन 13 जर वाचलं, कारण अशी माणसे म्हणजे खोटे प्रेषित, कपटी कामदार, ख्रिस्ताच्या प्रेषितांची सोंग घेणारी अशी आहेत म्हणे. पाहिलं, तिथं तेच चालू होतं. आणि म्हणून पाऊल आता स्वतःच्या प्रेषितपणाचं काय करत आहे, समर्थन करत आहे. आणि मग तो म्हणतो, पुढे जर तुम्ही पाहिलं तर तो म्हणतो, श्रम व कष्ट, कितीतरी वेळा झालेली जागरण, तहान भूक, पुष्कळ उपास तापास, थंडी व उघडे वागडेपणा, या सर्वांमुळे म्हणे मी अधिक आहे म्हणे. आणि एवढंच नाही तर माझ्या मनावरचे ओझे आणि सर्व मंडळांविषयीची चिंता ही आहे. एखादा दुर्बळ असला तर मी दुर्बळ होत नाही काय, आणि एखादा अडखळला गेला तर मला संताप येत नाही काय. तो म्हणतो मला प्रौढी मिरवणं भाग पडेलच, तर मी आपल्या दुर्बलतेच्या गोष्टींची प्रौढी मिरवीन. आपला प्रभू येशूचा दैव पिता जो युगानुयुग धन्यवादित आहे, त्याला ठाऊक आहे की मी खोटे बोलत नाही.
किती अद्भुत आहे बघा. आणि मग शेवटच्या रीतीने आपल्याला पाहायला भेटतं शेवटी शेवटचा जो भाग आहे जिथं तो प्रेषितपणाचं पुन्हा समर्थन केल्यानंतर शेवटी तो आता करिंथ मंडळीला याची आठवण करून देतो की तो पुन्हा त्यांना भेट देणार आहे. दुःखाची गोष्ट म्हणजे त्याला असं जे जे खोटे बांधव सापडतील की ज्यांना त्यांच्या गंभीर पापांबद्दल ताकीद देण्यात आली होती, पण ज्यांनी पश्चाताप करण्यास नकार दिला होता. आणि पाऊल काय करत आहे आपल्या वाचकांना? ते विश्वासात आहेत की नाही याची काय करत आहे तो? खात्री करण्यासाठी स्वतःचं परीक्षण करण्यासाठी तो काय करत आहे? सूचना देत आहे. आणि म्हणूनच तो म्हणतो अध्याय 13 वचन 5 मध्ये तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही याविषयी आपली परीक्षा करा. आपली प्रतीती पहा येशू ख्रिस्त तुमच्यासाठी आहे असे तुम्ही स्वतः संबंधाने समजताना नाहीतर तुम्ही पसंतीस उतरलेले नाही. किती अद्भुत आहे बघा. दोन्ही पत्रामध्ये करायच्या तो या खोट्या शिकवणी दुरुस्त करताना दिसतो. विश्वासणाऱ्याची खूप काळजी त्याला होती ते आपल्याला तिथून पाहायला भेटतं. आणि त्या लोकांपासून दूर राहण्यासाठी तो चेतावणी देत आहे. परंतु जी सुवार्ता आहे त्याला तुम्ही चिटकून राहा. यासाठी तो मंडळीला काय करत आहे? प्रोत्साहित करत आहे. किती अद्भुत हे आहे. किती महान आहे. आजही ख्रिस्ताची सुवार्ता विपरीत करणारे अनेक आहेत. आजही देवाच्या सेवकाच्या चारित्र्यावर हात उचलणारे, प्रश्न करणारे अनेक आहेत. आजही मंडळीचं मनोरंजन करण्यासाठी उठलेले आणि फूस लावणारे अनेक आहेत. परंतु विश्वासणाऱ्या नात्याने आपली ही जबाबदारी आहे, की आम्ही देवाच्या वचनाप्रती विश्वसनीय असू. देवाने दिलेली कामगिरी आम्ही विश्वासाने पूर्ण करू. ख्रिस्ताची सुवार्ता त्याच्यामध्ये जर आम्ही भेळ-मिसळ करणारे असू, तर आम्ही भयंकर न्यायास पात्र आहोत. कारण ही खुद्द ख्रिस्ताची सुवार्ता आहे. महान देवाची सुवार्ता आहे. आणि म्हणून देवाच्या प्रिय लेकरांनो, त्या सुवार्तेबद्दल नेहमी गंभीर असा. देवाचे सेवक या नात्याने प्रत्येक वचन गाजवण्या अगोदर ते बारकाईने त्याचा अभ्यास करा. प्रभूच्या हाती पडा, प्रार्थना करा, देवाच्या आत्म्याकडे विनंती करा. प्रभू तो आम्हाला हे वचन समजू दे. अभ्यास पूर्ण रीतीने देवाच्या हाती पडून स्वतः त्याप्रमाणे चाला आणि मगच इतरांना शिकवा. देवबाप त्याद्वारे आपल्याला आशीर्वादित करेल आणि ती मंडळी आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. आपण इथे थांबूया, प्रार्थना करू.